नमस्कार. हां, हॅलो. नम हां. हां, नमस्ते. कोण आहे तुमचं लग्नाचं? माझा मुलगा आहे. मुलगा आहे का? हां, बरं. आणि 1900 किती मधला आहे तो? 24/12/92. 24/12/92 मधला आहे. आणि जात कुठली तुमची? हां, जात कुठली? आम्ही 96 कुळी मराठा. 96 कुळी मराठा. बरं. आणि हां. हे तुमचं गाव कुठे? आमचं गाव आहे जवळा सोलापूरमध्ये. जवळ सोलापूर. आणि मुलगा कुठे कामाला आहे? हां, मुलगा आता कामाला कुठे आहे? आता मुलगा आहे एअरपोर्टला. एअरपोर्ट. हां. आणि ते कुठे आलं एअरपोर्ट? सोलापूर. एअरपोर्ट कुठे शांताक्रूज रे? शांताक्रूज. शांत शांताक्रूज. हां, शांतादुर्ग म्हणजे मुंबईमध्ये. हां, मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आलं. ओके. बरं. म्हणजे मुंबईमध्ये मुलगा कामाला आहे. आणि हां. बरं. आणि राहण्याची काय व्यवस्था आहे? राहण्याची म्हणजे स्वतःचा फ्लॅट आहे. हां, 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 हां. आणि गावी पण घर आहे आपलं आणि जमीन आहे 2 एकर. हां, गावी म्हणजे सोलापूरला. जवळ्याला जवळा. हां, सोलापूर जवळ. ओके. हा, बरं. तिथे 8 एकर जमीन आहे. 2 एकर. 2 एकर. 2 एकर जमीन आहे. बरं. हा. ठीक आहे, ठीक आहे. आणि हे घर कसं आहे? गावी होय. हां, गावी असंच आपलं सिमेंटाचं. हां, हां, हां. दोन पत्रे आणि बाजूनी सिमेंटाच्या भीती आहे. ओके, ओके. बरं, बरं. आणि घरात कोण कोण असता तुम्ही? घरात आई वडील आणि मुलगा. आई वडील आणि मुलगा. वडील काय करायचे? वडील होते बिर्लाच्या कंपनीत, आता रिटायर झाले ते. रिटायर झाले. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला मुलगी वगैरे नाही? मुलीचं लग्न झालं बघा, आता 20 वर्ष झाली. किती मुली तुम्हाला? एकच मुलगी आहे. एक मुलगी. आणि हा एक मुलगा. हा, एक मुलगा. 2 मुलं तुम्हाला. बरं. हा. आणि तुम्ही काय करता? मी काय नाही बघा, मी आपलं घरी मेस बीस बनवते जेवण. मेस. अरे वा. आणि हा. मुलाची आई तुम्ही का? हा, हा. बरं. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत म्हणजे? आमची काही अपेक्षा नाही, मुलीला थोडं शिक्षण असलं तरी चालेल. हां, हां. आणि मुलगी कुठे राहणार, म्हणजे मुंबईमध्ये राहणार की? आम्ही मीरा रोडला आहे. मीरा रोडला. हा, आता तुम्ही मीरा रोडवरून बोलताय? मी मीरा रोडवरून बोलते. म्हणजे मुंबईलाच राहता तुम्ही? हा, मुंबईतच आम्ही स्थायिक आहे. गावी असंच जाऊन येऊन करतो. कळलं, कळलं. आता गणपतीमध्ये जाणार तुम्ही? हा, आता बाजरी फिरून आले मी. हां, 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 हां. आणि ती मोठे दीर आहेत त्यांना सांगून आले तुम्ही बघा म्हणून. कळलं, कळलं. हां, 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 हां. असं काय? आणि घर ताळा लावून ठेवले बघा, तोडते ती वापराय दिल्यावर. हो, बरोबर, बरोबर, बरोबर. आणि 2 घरं त्यांनी नावावर लावून घेतली आमची. राहायला दिली म्हणून आता आमचं एकतर उरले, म्हणलं त्याला बरं, ताळा लावूया. बरं, 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 बरं. ठीक आहे, ठीक. हा. हे काय म्हणतो, ठीक आहे, चालेल. आणि हे मुलाचं काय पहिलं लग्न वगैरे झालं होतं? नाही नाही हो. नाही. बरं, ठीक आहे. आणि चालेल, ठीक आहे. तुमचा हा नंबर 8591052703 हा, हा तुमचा नंबर आहे ना? हा. हां, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. हां, तुम्हाला कॉल येतील. मी हा क्लिप बनवली आहे, व्हिडिओ. हां, म्हणजे ॲडिओ बनवला आहे, ॲडिओ. हां, ॲडिओ क्लिप बनवली, तर त्याच्यावर कॉल येतील तुम्हाला. ते कॉलवर तुम्ही समोरच्या पार्टीला तुमचा फोटो बायोटा पाठवू शकता. आणि मी काय म्हणते तुम्हाला, हां, सांगा. समजा आपण ही व्हिडिओ मी बघते ना, हां. त्यात समजा आपल्याला कुठलं आपल्या ह्याच्यातली जरा मुली वाटल्या तरी आपल्याला पसंत आलं तर आपण काय करू शकतो त्यासाठी? नाही, ऐका, सांगतो. तसं ते करू नका. कशाला माहिती आहे? हे बघा, कॉल मला कोण करतं हे मी खात्रीने सांगू शकत नाही. हां, काही मॅट्रिमोनीवाले पण कॉल करतात, आणि ते ना तुम्हाला माहिती आहे कसं चुना लावायचे धंदे चालू आहेत ते. हां, मग त्याच्यामुळे मी कोणावर विश्वास ठेवत नाही. इथे तुम्हाला खरेखुरे कॉल येतील, कारण बऱ्याच मुली गरजू असतात, ज्यांना लग्न करायचं असतं पण योग्य जोडीदार भेटत नाही. मग अशा मुली तुम्हाला बरोबर कॉल करणार, कारण प्रत्येकाला माहिती आहे माझा चेहरा मी फेमस केलेला आहे. प्रत्येक मुलीला माहिती आहे आता. मुलीकडून कशाची सुद्धा अपेक्षा नाही आहे, फक्त मुलगी चांगली स्वभावानं पाहिजे. खरं आहे, खरं आहे. हां, 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 हां. रूप नसलं जरा कमी असेल तर चालेल, हां, स्वभाव पाहिजे. स्वभाव चांगला पाहिजे. बरोबर, बरोबर. खरं आहे. किती असू द्या, आम्ही सगळं करायला तयार आहे. अरे वा, वा, वा. छान, छान. मुलीचं दोन्हीकडनं पण आमचं आम्ही लग्न करून घेऊ. बरं, बरं, बरं. चांगली गोष्ट आहे. आता ते तुमच्या बी माहितीत जरा ठेवा म्हणून मी बरं, बरं. केला तुम्हाला. बरं, बरं, बरं. हां, हां, हां.
ठीक आहे, चालेल. चालेल, ठीक आहे. आणि बरं, तुम्हाला कॉल येतील, फक्त काळजी घ्या, कुठे फसू नका. कारण कसं मॅट्रिमोनीवाल्यांनी चुकून जर कॉल केला तर सावध राहा जरा. कारण हे लोक फक्त फसवण्यापुरतंच तुम्हाला कॉल करतील, बाकी काय नाही. त्यांचं ते धंदे चालू असतात, समजलं ना. ते फक्त पैसे कमवणे एवढाच उद्देश असतो त्यांचा. ते स्वतःहून म्हणजे तुमचं लग्न होईल किंवा काय यासाठी प्रयत्न नाही करणार ते लोक. त्याच्यामुळे ती काळजी घ्या. बोगस स्थळं वगैरे पाठवतील ते लोक. तर त्यापेक्षा कसं इथे तुम्हाला चांगली स्थळं येतील. कारण कसं बऱ्यापैकी मुली मला बघतायत आणि आज बऱ्यापैकी लोकांचा विश्वास पण संपादन केला आहे मी, समजलं ना. तर त्याच्यामुळे माझे जे व्हिडिओ असतात ते खरेखुरे असतात. माझा चेहरा पण मी व्हिडिओमध्ये दाखवतो प्रत्येक. त्यामुळे कसं थोडा वेळ लागतो जरा, समाजात आपण टिकायला वेळ लागतो, समजलं ना. नाव खराब करायला वेळ लागत नाही, लगेच होतं. तर त्याच्यामुळे कसं मार्केटमध्ये फाईट द्यायला मला थोडा वेळ लागणार अजून, असं काय नाही. पण आता बऱ्यापैकी लोक बघतायत, प्रचंड लोक बघतात. दिवसाला नाही म्हटलं तरी आता सध्या म्हणजे हल्लीचा रिझल्ट सांगतोय, हल्ली 50,000 लोक बघतायत मला, समजलं ना. टोटल व्हिडिओ तुम्हाला कमी बघतील एवढंच, पण जरी कमी बघितलं तरी रिझल्ट चांगला येईल तुम्हाला, समजलं ना. ते काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कॉल येत राहतील. आणि मुलाचं कसं आहे, मंगळ असल्यामुळं आहे ना, लग्न लेट होतं. असं काही नाही. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आजकाल कोण मंगळ वगैरे बघत नाहीत. आणि जरी बघितलं ना तरी मंगळ शुभ असतो, असं काही इश्यू घेऊ नका. आणि मंगळ असेल मुला तर मंगळाची मुलगी भेटेल किंवा शनीची भेटेल, असं काही नाही, कळलं ना. पण हे डोक्यात घेऊ नका. कितीतरी मंगळवाले ना माझ्याकडे टॉप लेवलला आहेत, एकदम टॉप लेवलला, खोटं बोलत नाही मी, कळलं ना. मग आणि काय पाहिजे, सगळं चांगलं असतं. उलट ते त्यांचा स्वभाव पण छान असतो, मी बघितलंय. हो, बरोबर. तर त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त कसं काळजी घ्या, कुठे फसू नका, एवढंच सांगतोय. आणि जर काय म्हणजे असं कोणी कॉल केलं किंवा काय केलं, थोडंसं माझ्या सान्निध्यात राहा. म्हणजे जर म्हणजे कुठे म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन त्यावेळी करेन मी. कारण कसं आपण डायरेक्ट होकार देऊन मोकळा होतो ना, तर तसं काही करू नका. कारण आजकाल खऱ्याची दुनिया राहिली नाही आहे. त्याच्यामुळे थोडीशी काळजी आपण घेतली की बरोबर होईल. आणि आयुष्यभरासाठी एकदाच लग्न करूया आपण. पुन्हा पुन्हा आपल्याला लग्न करायचं नाही आहे. त्याच्यामुळे कसं व्यवस्थित आपण चांगली मुलगी शोधूया. आणि चांगली मुलगी भेटेल असं काय नाही. खेड्यापाड्यात मी सगळीकडे पोचतोय, पूर्ण सगळीकडे मी पोचत आहे आता. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, मिळेल त्याला. आणि मी ऑडिओ बनवलेला आहे आणि तो मी जास्तीत जास्त शेअर करतोय. बरं, ठीक आहे. थोडंसं थांबा आता. हे बघा भावंडांनो, हा जो मुलगा आहे, तुम्हाला प्रोफाईल मी ऑडिओमधून सांगितलेलं आहे, मी जास्त काही बोलत नाही. मुलाची आई बोलते इथे, मी आणि आई मुलाची यांचं संभाषण आहे. आणि जो मुलगा आहे त्याने व्यवस्थित ऑडिओमध्ये सगळं मांडलेलं आहे पद्धतशीर. त्यांचं घर वगैरे कसं आहे किंवा काय आहे सगळं आम्ही सांगितलेलं आहे इथे. तर जी कोण इच्छुक मुलगी असेल त्या मुलीने डायरेक्ट नवरा मुलाच्या आईला कॉल करायचा आहे. हा जो डिस्प्लेला जो नंबर दिसतोय तो नवरा मुलाच्या आईचा नंबर आहे. तिला कॉल करायचा आणि व्यवस्थित बोलायचं, काही टेन्शन घेऊ नका. लोक खूप छान आहेत, म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तर मला कळतं आहे. कारण ते लोकांनी हेही सांगितलं आहे की मुलीला आम्ही सामावून घेऊ, त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल तर तरीसुद्धा आम्ही सामावून घेऊ, असंही ते बोलले आहेत ॲडोमध्ये. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही चर्चा करून बघा. आणि जर तुम्हाला वाटतं तर तिथे आजूबाजूला चौकशी पण करू शकता मुलाची. खूप काही गोष्टी आहेत आयुष्यभरासाठी. व्यवस्थित तुमचं स्थळ जे आहे ते तुमच्यासमोर मी मांडतो आहे. परंतु तुम्ही तुमच्या परीने चौकशी करून लग्न करा लवकर. आणि लवकरात लवकर पटापट सगळ्यांची लग्न व्हावीत एवढीच इच्छा आहे माझी. त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला एखादं समजा हा मुलगा पसंत नसेल तर तिथे राग नाही ठेवायचा. त्या मुलाला आपण शेअर करू शकतो दुसरीकडे. कारण कसं कुठेतरी त्याचं होऊ देत. कारण कोणतरी आपल्यासाठी स्वतःसाठी प्रयत्न करतो आहे, तर त्यासाठी आपण नक्कीच शेअर करूया, समजलं ना. त्याच्यामुळे कुठे आपण कोणावर द्वेष वगैरे न ठेवता आपण शेअर करू शकतो. आणि जर आपल्याला आवडत असेल तर आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो, कळलं ना. तर जास्तीत जास्त मित्रांनो, मी जे व्हिडिओ टाकतो आहे ते खरेखुरे व्हिडिओ टाकतो आहे. आज नाही म्हटलं ते मी 400पेक्षा जास्त व्हिडिओ टाकले आहेत बघा. आणि हे सगळ्यांचे नंबर मी खरे नंबर दिलेले आहेत. फक्त एवढंच की मुलींचे नंबर मी शेअर करत नाही. का? कारण मला आता प्रचंड लोक बघत आहेत, बऱ्यापैकी लोक बघतात. त्यावेळी काय होतं, फ्रॉड लोक असतात, जे वात्रट मुलं असतात किंवा चुकीचे मॅट्रिमोनी असतात. हे लोक त्या मुलींना त्रास देऊ शकतात. आणि म्हणून मी मुलींचे नंबर शो करत नाही. मुलींचे बायोडा जे असतो ना तो मी टाकत नाही.
व्हिडिओमध्ये. मी फक्त आणि फक्त मुलांचे बायोडेटा टाकतो आहे. तुम्ही असं समजू नका मी फक्त मुलांचे टाकतो आहे. मुलींना फ्रीमध्ये मिळतं इथे. प्रत्येक मुलीला इथे माझ्याकडे फ्रीमध्ये स्थळं भेटतात. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मुली बघतायत इथे आणि खरीखुरी स्थळं भेटतात. कुठे त्यांना भटकायची गरज नाही, चुकीच्या मार्गाला लागायची गरज नाही. हे सगळं मी करतो आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने मला सहकार्य करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.